अरे इधर ये बात किती 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 डझन आहेत? पडतील 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 काढू पडतील. नकोस. माझं नाव ओळखायला तुम्हाला वर जावं लागतं आणि खाली यावं लागतं. अरे गावी गेल्यानंतर शेतामध्ये जायचं आणि एक आडी बनवायची ज्यामध्ये सगळे झाडावरून चढून आंबे तोडायचे कुठल्याही झाडावरचे. च्या गेम मध्ये मी वाडगाभर आंबा प्यायले आणि आता माझ्या पोटात दुखतंय. झी मराठीचा आंबा महोत्सव आपल्या इकडे साजरा झाला आहे आणि आंबा महोत्सव सारखी गोड असे टीम माझ्यासोबत आहे. सनई चौगडीची टीम माझ्यासोबत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सनई चौगडीच्या टीमसाठी. सगळेच आंबा बर्फी वगैरे सगळे कैरी वगैरे बनवून आले. तर झी मराठीने जे आपल्याला गिफ्ट दिलं त्या गिफ्टचं ओपनिंग करावं असं माझी इच्छा आहे. तर कोण Yes. ओपनिंग करेल? चालेल प्लीज. ऑलरेडी चिन्मयनी सांगितलं मी माझ्या गिफ्टचं ओपनिंग करणार आहे म्हणून असं एक्सक्लुझिव्ह आपल्याला मिळालं. तर बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे ते. अरे इधर ये बात किती 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 डझन आहेत? पडतील 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 काढू पडतील. नकोस. अर्धा डझन आंबे आहेत. तर मग एकूण किती आंबे आहेत? जो आपला जोक झालेला होता. बरं तर फोटो टाकून गेम खेळूया. साधा मस्त एक गेम आहे. येस. आपल्याकडे जेवढ्या आंब्याच्या जाती आहेत त्या फक्त तुम्हाला ओळखायच्यात. मी छोटी छोटी हिंट देत जाईन. ज्याला हिंट कळेल त्यांनी उत्तर द्यायचं. बरं तर पहिल्या आंब्याचं माझं नाव ओळखायला तुम्हाला वर जावं लागतं आणि खाली यावं लागतं. अरे सो अशी हिंट असणार आहे. तर तशी आपण खेळूया. ओके. अच्छा तर दुसरी हिंट. माझ्या नावात एक पक्षी दडलाय. अरे आमच्याकडे आता कोकण घेऊन बसलो आम्ही. क्या बात आहे वा. बरं तर कोकणात माझी शाण. वा नावातच माझ्या रंग लपलाय. केशरी बरं केशरी केसर. नाव माझं थोडं भारी. मित्र सुद्धा एकमेकांना या नावावरून चिडवी. काय 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 लंगड्या. लंगडा आंबा. लंगड्या नाही लंगडा आंबा. लंगडा, लंगडा लंगडा. आंबा. Yes, लंगडा आंबा. लंगडा नाही. तो बाजूला बसलाय त्याला बघा कोण सांगेल. लंगड्या. बरं तर शेवटचा आंबा आहे आणि कोकणातल्याच तुला माहिती असलं पाहिजे पण जरा थोडं डिफिकल्ट आहे. खूप कमी मिळतो. खायला सुद्धा एका फळासारखा आणि नाव सुद्धा एका फळासारखं. फळासारखं. हो फळ असतं नाही पण आंबा. नाही त्या आंब्याला त्या फळाच्या नावानेच ओळखतात. आंबा आणि आपल्या मसाल्यामध्ये त्या फळाचा वापर सुद्धा केला जातो. कैरी यार कैरी आंबा कसं आहे? कैरी आणि आंब्याचे एकच आहे ना. त्या फळाचं नाव आहे ना त्या आंब्याला दिलं मला जातं. माहितीये बदामी. बदामी आंबा कोणता बदामी आंबा असतो? गप्प राहतो. बदामी आंबा नसतो. नाही नीलम अँकर आहे. खोबरी आंबा यार. खोबरी आंबा. आमच्याकडे नाही येत हा. आमच्याकडे नाही येत. बॉक्स मध्ये दिलाय. कोकणातले असतो. गेम में रह के भी गेम से बाहर. बरं तर आंबा महोत्सवला आपण भेटलेलो. खरंच तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप उत्तम गेम खेळले आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल की लहानपणी किंवा आत्तासुद्धा आंबे इथपर्यंत रस गळे कळेपर्यंत कोणी कोणी खाल्लेत आणि आंबा खायची कशी विचित्र पद्धत तुमच्याकडे आहे. मला राज मी काही नाही आम्ही गावी जेव्हा जात होतो कोल्हापूरला गावी गेल्यानंतर शेतामध्ये जायचं आणि एक आडी बनवायची ज्यामध्ये सगळे झाडावरून चढून आंबे तोडायचे कुठल्याही झाडावरचे. कोणाच्याही अंगणात घुसायचं कुठल्याही शेतात जायचं आणि नंतर जेव्हा ती आडी रोज जाऊन चेक करायची की आंबे पिकलेत का आणि नंतर पिकलेले आंबे सगळे एका बुट्टीमध्ये घ्यायचे आणि मागे येऊन बसायचे सगळे मित्र गोळका करून आणि मग ते प्रॉपर असे चोखून प्रॉपर सगळे हात वगैरे असे खराब झाले पाहिजेत कपडे खराब झाले पाहिजेत म्हणजे घरच्यांना कळलं पाहिजे की खूप माती खाऊन आलेत आंबे खाऊन आलेत. मग फटके खायचे आणि तो जर लागायचा आंब्याचा तो चीक लागायचा तो. तो माझ्या इथे अजून खूप 4-5 वर्ष इथे पडला होता. एवढा डाग होता माझ्या इथे. पक्का तेच होतं की दुसरं काय नाही होतं? नाही तेच होतं तेच. पक्का तेच होतं की दुसरं काय होतं खरं? तर मला आंबे हा पद्धतीच्या म्हणजे माझ्या आठवणी अशा आहेत. अजून अशा विचित्र आठवणी वगैरे काय कसं चिनू जुई तू आता बघितलं असशील मी कसा तो वाडगा लावला होता तर तुला कळलं असेल. मेघना ते तुझी अशी काय विचित्र पद्धत वगैरे आठवण वगैरे अशी चित्र काही? पद्धत नाही पण आजच्या गेम मध्ये मी वाडगाभर आंबा प्यायले आणि आता माझ्या पोटात दुखतंय. मग आता जो पदार्थ आपल्याला आमरस मिळणार आहे तो आमरसचा आनंद घ्यायचा की नाही घ्यायचा? घ्यायचं. तुर्तास मी ते थांबतो कारण का आंबा महोत्सव झालाय. खूप पत्रकार मित्र म्हणून तुमच्यासोबत गप्पा मारायच्या. भूक लागले सगळ्यात महत्वाचा. जेवणाची वेळ झाले. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. Let's up media. Thank you.